दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या MH13FA मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे सुरू करण्यात आली आहे। वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ही पूर्वनियोजनात्मक प्रक्रिया राबवण्यात येत असून नागरिकांना पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा यासाठी विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी केले आहे। 16 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कार्यालयीन दिवशी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा। अर्जासोबत क्रमांक 16 अन्वये जारी केलेला DD, पत्त्याचा पुरावा, आधार लिंक असलेला मोबाईल, ओळखपत्र, पॅन कार्ड याच्या साक्षांकित प्रती अनिवार्य आहेत। DD फक्त DYRTO सोलापूर यांच्या नावाने नॅशनलाइज्ड शेड्यूल्ड बँकेचा असावा। एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल। यादीतील अर्जदारांनी 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 पर्यंत सीलबंद लिफाफ्यात लिलावासाठीचा DD सादर करावा। DD 300 रुपयांपेक्षा कमी रकमेचा नसावा। 19 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रकमेचा DD सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरित केला जाईल। एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही। कोणत्याही परिस्थितीत राखीव क्रमांकासाठी दिलेली फी परत करता येणार नाही किंवा समायोजन करता येणार नाही। 16 जानेवारी रोजी तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकृती वेळ सकाळी 11 ते 4, सायंकाळी 5 वाजता अर्जांची यादी जाहीर। दुपारी 2 पर्यंत लिलावासाठीचे 300 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे DD जमा करणे गरजेचे। 19 जानेवारी रोजी तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जांचा लिलाव दुपारी 4 वाजता। नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी केले आहे।